मल्हार दिलीप निमसे या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024-25 या जिल्हा पातळी बुद्धिबळ स्पर्धेत 64 घरांचा बादशाह हा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला। त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गावातील ग्रामस्थांनी त्याचे कौतुक केले। जिल्ह्यातील लहान गट बुद्धिबळ स्पर्धेतून शाळेपुढे आल्यानंतर सर्व माता भगिनींनी त्याचे औक्षण करून स्वागत केले, तर ग्रामस्थांनी त्याची गावातून मिरवणूक काढून डीजेच्या तालावर आनंद व्यक्त केला। यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित ग्रामस्थांनी मल्हारला शुभेच्छा दिल्या। यावेळी संतवाडी गावचे सरपंच नवनाथ निमसे, प्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ निमसे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश निमसे, पूनम निमसे, दीपाली डावकर, कोमल कुराडे, रेखा डावकर, भिकाजी जेडगुले, विनोद बंडलकर, दीपक निमसे, अभिजित निमसे, आळेगावचे माजी सरपंच संदीप शेठ डावकर, चंद्रकांत डोके आदी मान्यवर उपस्थित होते। मल्हारच्या यशाबद्दल जुन्नर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विठ्ठल भोईर, गट शिक्षण अधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, केंद्र प्रमुख मुंडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले। शाळेचे मुख्याध्यापक किशोर गाडवे, जयराम गुंड, मनोहर वामन, सुनील शेलार सर यांनी मल्हारला घडवण्यात मोलाची कामगिरी बजावली। इवल्याशा मल्हारला मोठे यश मिळवण्यात त्याच्या आई वडिलांची प्रेरणा, सतत ध्यास, दररोज 6 ते 7 तास सराव, चुकांना सुधारून पुढे जाण्याची वृत्ती मल्हारला जिल्ह्याचे प्रथम क्रमांक नेऊन ठेवले। थोडं करा परंतु कायम लक्षात राहील असं करा, हीच मल्हारच्या यशाचं गमक त्यांनी त्यांच्या यशातून दाखवून दिले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शिवजन्मभूमीतील या यशस्वी खेळाडूला नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव। कट्टा